ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा इशारा, तर दिल्लीतील स्फोटात 9 जणांचा मृत्यू, 30हून अधिक जखमी। दिल्ली स्फोटानंतर अमित शहांची 1.25 तास बैठक, शहांकडून लोकनायक रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस। उद्या मोदींच्या उपस्थितीत बैठक होणार। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना ही हृदयद्रावक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त, जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी करणार। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरने ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डेटोनेटर लावून उमरने स्फोट घडवून आणला, सूत्रांची माहिती। दिल्लीतल्या स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन, स्फोटाळी उमर, आदिल, मुजम्मिलसह शाहीन आणि मोहिउद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर। मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा, महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना। मुंबई महापालिकेत 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित, ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका, तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित। बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान, गयामधील 3 गावांमध्ये 25 वर्षांनंतर मतदान, 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, तर वडिलांची प्रकृती स्थिर, सुधारणा होतीये, ईशा देओल यांची पोस्ट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।